नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल अख्खा मसूर आणि त्यासोबत खाण्यासाठी जीरा राईस कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. या दोन्ही रेसिपीज आज आपण कुकरमध्ये बनवलेल्या आहेत, त्यामुळे अगदी झटपट कमी वेळामध्ये तयार होतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट या दोन्ही रेसिपीज तुम्ही नक्कीच बनवू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला अख्खा मसूर बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 कप मसूर 2 ते 3 तास भिजवून घेतलेला आहे. तुम्ही याला रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता. मसूर व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता लगेचच आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर कुकरमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये काही खडे मसाले मी टाकत आहे. तर 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची आणि 2-3 तेजपान टाकलेले आहे. सोबतच अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. हे सगळं छान व्यवस्थित भाजल्या गेलं तेलामध्ये की कांदा टाकायचा आहे. तर 3 मीडियम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी 5 मिनिटं कांदा परतवायचा आहे. याला खूप जास्त लाल वगैरे करायचं नाही. तर बघा, कांदा जो आहे तो इथे मी 5 मिनिटं परतून घेतलेला आहे. याचा थोडासा रंग बदलायला लागलेला आहे. आता इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तर 1 चमचा ही मी टाकून घेतली. आता आलं लसूण पेस्ट याचा कच्चा वास निघून जाईस्तोवर आपल्याला परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट परतून झाली की यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे. तर 2 चमचे लाल तिखट मी इथे टाकून घेतलं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला. हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले जळू नये म्हणून अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून घेते. आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. तर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतले होते, ते यामध्ये टाकून घेते. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आणि याला तेल सुटतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अगदी 2 ते 3 मिनिटं इथे मी टोमॅटो परतून घेतला. बघा, याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये जो मसूर आपण भिजवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर गॅस इथे मोठाच आहे. 1 ते 2 मिनिटं हा मसूर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे 2 कप मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते पाणी टाकून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाजीला इथे पाणी खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही, कारण कुकरमध्ये आपण बनवतो आहे, त्यामुळे पाणी खूप जास्त आटणार नाही. पाण्याला एक उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या आपल्याला मीडियम गॅसवरती काढून घ्यायची आहे. किंवा तुमच्या कुकरला डाळ शिजण्यासाठी किती शिट्ट्या लागतात त्यानुसार तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता. बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड करून घ्यायचा आहे. कुकर थंड होतो आहे तोपर्यंत झटपट आपण कुकरमध्येच जीरा राईस बनवून घेऊया. तर 1 कप इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. बघा, तांदूळ छान धुवून झालेले आहे. आता लगेच आपण जीरा राईस बनवायला सुरुवात करूया. तर कुकरमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. तुम्ही इथे तुपामध्ये सुद्धा हा जीरा राईस बनवू शकता. 1 मोठा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे. जिरं थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आणि लगेचच जे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत ते यामध्ये टाकायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती हे तांदूळ तेलामध्ये छान परतून घ्यायचे. असे थोडेसे हे तांदूळ परतून घेतले की भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो. तांदूळ मी इथे खूप जास्त वेळ भिजत ठेवलेले नाही आहे, कारण कुकरमध्ये आपण भात बनवतो आहे, त्यामुळे तांदूळ छान परतून झालेले आहे. आता इथे पाणी टाकायचं आहे. गरम पाणी इथे मी टाकते आहे. तर 1 कप तांदूळ होते त्यासाठी 2.25 कप पाणी टाकून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता कुकरमध्ये भात आपण बनवतो आहे, त्यामुळे तांदळाच्या दुप्पट पाणी न टाकता थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे भात छान मोकळा होतो. आता या पाण्याला एक उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच 2 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्यामध्ये भात व्यवस्थित शिजला जातो. बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेला आहे. आता आपण भात चेक करून घेऊया. तर बघा, अगदी झटपट कुकरमध्ये जीरा राईस आपला तयार झालेला आहे. अगदी 10 मिनिटाच्या आत हा जीरा राईस तयार होतो. अगदी मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. तरी हा गरम आहे. थंड झाल्यावर अजून पुन्हा हा मोकळा होईल. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
जिरा राईस आपला तयार झालेला आहे। जिरा राईस तयार होतपर्यंत आपला कुकर जो आहे तो सुद्धा थंड झालेला आहे। आता भाजी सुद्धा आपण लगेचच चेक करून घेऊया। बघा भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे। तर याची ग्रेव्ही बघू शकता, खूप जास्त पातळ केलेली नाहीये। आता ही जी भाजी आहे ही तुम्ही अशीच खाऊ शकता, पण आपल्याला ही ढाबा स्टाईल बनवायची आहे, त्यामुळे यावरती एक तडका टाकून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। 1 चमचा जिरं टाकलेला आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकल्या। सोबतच 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या टाकल्या। लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घेतला। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 ते 3 चिमूट हिंग टाकून घेतला, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। याने रंग छान येईल तडक्याला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तडका आपला रेडी झालेला आहे। मी इथे हा तडका तेलामध्ये बनवलेला आहे, तुम्ही या जागी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। तडका आपल्याला भाजीवरती टाकून घ्यायचा आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली। तर अगदी ढाबा स्टाईल अख्खा मसूर आपला तयार झालेला आहे। भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे। तर दोन्ही रेसिपीज आपल्या तयार झालेल्या आहेत, सर्व करून घेऊया। तर आता तुम्ही हा जिरा राईस बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे, थोडासा थंड झाल्यामुळे। अगदी ढाबा स्टाईल अख्खा मसूर आणि जिरा राईस आपला तयार झालेला आहे। या दोन्ही रेसिपीज कुकरमध्ये बनवलेल्या आहेत, त्यामुळे अगदी झटपट कमी वेळामध्ये तयार झालेले आहे। दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, खायला खूप छान लागतात। तर कशा वाटल्या तुम्हाला या दोन्ही रेसिपीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।